पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, हालेलुया। पहाटे 2:30च्या दरम्यान रात्री कोणती मला कॉल केला, खूप बोलायला चालत आहे। हालेलुया। मी त्या बंधूला सांगितलं, दादा 2:30 वाजले, आजूबाजूच्या सर्व खोलीमध्ये झोपलेले सगळे लोक जागे झालेले आहेत, कारण माझा फोन सायलेंट मध्ये नव्हता। हालेलुया। त्यांनी सांगितलं, दिवसात मला कॉल केला तुम्ही माझा फोन उचलला नाही। केलं की नाही मला माहिती। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। त्यांना सांगितलं, एवढे अडचण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काम करायचं, रिट्रीट साठी येऊन बसायचं। हालेलुया। त्यांनी मला बोलले, रिट्रीट साठी येऊन बसलं तर मला भीती आहे, तुमच्याकडे ते कॅमेरा आहे ना। हालेलुया। ते सगळे लोक मला बघणार ना। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। प्रियानो, मी इथे बसलेल्या सगळ्यांना अभिनंदन देत आहे। कंग्रॅच्युलेशन्स। हालेलुया। तुम्ही इथे येऊन बसायला धाडस घेतले लोक। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। साक्ष देण्याचा निरनिराळा प्रकार आहे। साक्ष देण्याचा एक प्रकार आहे, देवाचा वचन कॅमेराच्या समोर बसून ऐकणं। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। हालेलुया। धन्यवाद येशू। काही लोक कॅमेराला घाबरत आहेत। एखाद्या आजारपणा बरं झालं म्हणून बोललं तर लगेच हात वर करणारे लोक आहेत। कॅमेरा तिकडे पोहोचायच्या अगोदर त्यांच्या हात काय करतात। हालेलुया। त्याला साक्ष म्हणताय का? ते साक्ष देण्याचा प्रकार आहे का? ते लोक देवाला साक्ष देण्यासाठी घाबरणारे लोक आहेत। प्रेज द लॉर्ड। परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे। एखाद्या वेळी गावामध्ये इकडे तिकडे उभं राहून साक्ष द्यायला तुम्हाला जमत नाही। हालेलुया। धन्यवाद येशू। ते परमेश्वराच्या समोर देवाचे वचन ऐकत असताना परमेश्वर तुमच्याकडे स्वर्गाकडे जायचे किल्ली आणून हातात देत आहे। कधीतरी पेत्राने समजा विचारलं, तू कुठे साक्ष दिला का? एवढं तरी सांगू शकता, एकदा हात वर केलं होतं म्हणून। हालेलुया। 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 धन्यवाद येशू। हालेलुया। परमेश्वराने पेत्राला सांगितलं, स्वर्गाकडे जाण्याच्या किल्ल्या मी तुझ्या हातात देतो। प्रेज द लॉर्ड। स्वर्गाकडे जाण्याच्या किल्ली देतो म्हणून नाही बोलतो। स्वर्गाकडे जाण्यासाठी एकच किल्ली नाहीये। हालेलुया। एक किल्ली लागू नाही झालं तर पेत्राला आणखी एक पर्याय तुम्ही द्यायचं तुम्हाला वाचवायला। हालेलुया। या किल्ली लागू नाही झालं तर दुसरा किल्ली एकदा वापरून बघा म्हणून पेत्राला सांगू शकता। हालेलुया। धन्यवाद येशू। हालेलुया। संत मदत तेरेसा स्वर्गामध्ये नक्की गेलेलं कोणालाही सांगत। हालेलुया। कारण काही आहे, ज्ञानी देवाचे एक वचन पूर्ण केला। कोणतं वचन?
मत्तई शुभवर्तमान 25वा अध्यायातील 40वा वचन. मत्तई 25:40 काय येते? तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. मदत करायचं आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचले. तिने कुठल्याही मर्यादा ठेवल्या नाही, पोहोचले. तिला एक गोष्ट माहिती आहे, मी या गरीबासाठी जे करत आहे ते मी त्या व्यक्तीसाठी करत नाही, तर मी माझ्या परमेश्वरासाठी करत आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 गरीबांसाठी करत आहे ते परमेश्वरासाठी केले जात आहे. Hallelujah. एक गोष्ट आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायामध्ये देवाच्या लेकरांच्या विषयीवर एक सुंदर वाचन आपण पाहू शकतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 12व्या अध्यायातील 17वे वचन. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. हालेलुया. कोणाबरोबर लढाई करायला गेले? कोणाबरोबर लढाई करायला गेले? तिच्या संतानाबरोबर. कोणाचं संतान? कोणाचं संतान? माता मरियाचा संतान. हालेलुया. माता मरियाचा संतान कोणाने किती आहे? हालेलुया. देवाचे वचन पाळणारे, या जगामध्ये जीवन जगणारा प्रत्येक व्यक्ती कोण आहे? माता मरियाचा संतान आहे. तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला एक संधी भेटत आहे एक वचन पाळायला, हालेलुया, तुमच्या समोर एखाद्या पाप करायची संधी असेल, एक पापाचा वातावरण समोर आहे, हालेलुया, तेव्हा अंधकरणापासून तुम्ही एक निर्णय घेत आहे नाही. हे देवाचे वचन आहे, या देवाचे वचन मी पाळणार. हालेलुया. या देवाचे वचन मी पाळणार असे कोणतरी एक व्यक्ती पक्का निर्णय घेत आहे, तेव्हा काय होत आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने योहान 15 मध्ये बोललेलं आहे, जे वचन पाळते ते माझे मित्र आहे. हालेलुया. हालेलुया. येशूचा मित्र बनतोस, त्याबरोबर तू स्वर्गातील परमेश्वराचा प्रिय पुत्री असलेल्या माता मरियाचा एक संतान बनलाय. तुम्हाला तरी एका किडनीच्या विषयी जाणा इन्फेक्शन आहे किंवा त्रास होत आहे, अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा आपला स्पर्श करत आहे. एक पाय मुरगळलेले किंवा डिसलोकेट झालेला आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आपला स्पर्श करत आहे. पायाच्या गुडघ्याच्या विषयी त्रास असलेल्या व्यक्तीला
डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये डोकं दुखल्यासारखा होणाऱ्या कोणाला तरी अपचनाचा त्रास भरपूर होत आहे असा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कमरेचा त्रास जबरदस्त असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणाला तरी असे वाटते मी एका जेलमध्ये, मी कारागृहामध्ये सापडलेला आहे, मी काहीतरी बांधून टाकल्यासारख्या अनुभवातून जात आहे. कोणाला तरी कानामध्ये अचानक काहीतरी आवाज वर येऊन जात आहे, भ्रमिष्ट होत आहे असा अनुभवातून जाणाऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती आहे, त्यांच्या मागे एक टॉर्चरिंग स्पिरिट आहे. टॉर्चरिंग स्पिरिट म्हणजे चालणारा आत्मा. निरंतर तुम्हाला वाटते कोणतरी माझ्या मागे लागलेला आहे, कोणतरी माझा हात आहे, कोणतरी मला डिस्टर्ब करत आहे. निरंतर असा प्रकारचा एखादी अनुभव तुमच्यामध्ये कोणाला तरी होत असेल तर हालेलुया. तुम्हाला स्वतःला वाटत असेल तर किंवा दुसऱ्याला तुमच्याविषयी वाटत असेल तर हालेलुया. आज तुम्ही जाहीर करू शकता आहे. उजवा हात वर करा. येशू माझा परमेश्वर आहे, येशू माझ्यामध्ये जिवंत आहे, मी येशूचा आपला आहे, येशू जिवंत आहे म्हणून मी जगीन. आबा पिता आणि येशू एक आहे. मी आणि येशू कम्युनियन द्वारे ख्रिस्त शरीराद्वारे एक बनतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मनक्याला ज्ञाप असलेले कुणाला तरी मनक्याचा आहे ते ज्ञाप येशूने आता जोडून त्यांचा मनक्याचा त्रास दूर केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.